नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। मित्रांनो, राज्यातील बांधकाम कामगारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। राज्यातील बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत मोफत गृहोपयोगी वस्तू संच दिला जातो। आणि मित्रांनो, याच गृहोपयोगी वस्तू संचामध्ये आता बदल देखील करण्यात आलेले आहेत। पूर्वी बांधकाम कामगारांना भांड्यांचा संच मिळत होता, आता यामध्ये बदल करून संसार उपयोगी इतरही काही वस्तू ऍड करण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये फक्त 10 वस्तू पात्र लाभार्थ्यांना दिल्या जात आहेत। आता मित्रांनो, याचे अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत। तुम्ही सुद्धा नोंदीत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला सुद्धा अगदी सहजपणे ही किट मिळवता येते, हा संच मिळवता येतो। तो कशा पद्धतीने मिळवायचा, अर्ज नक्की कुठे करायचा, कोणता अर्ज भरायचा, तो कुठे सादर करायचा, याच्याच बद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूची किट मिळवण्यासाठी नक्की कोणता अर्ज करायचा आहे आणि तो कुठे सादर करायचा आहे याच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्ही हा GR पहा। हा GR पाहिल्याच्या नंतर तुम्हाला या नवीन किट मध्ये नक्की कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल। या ठिकाणी पाहू शकता, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच, ज्याला आपण इसेन्शियल किट म्हणतो, ती पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबत दिनांक 18 जून 2025 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे। मित्रांनो, पूर्वी भांडे किट मिळत होती, आता त्या किटमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि त्या किटमध्ये आता बांधकाम कामगारांना कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील। पहा मित्रांनो, बांधकाम कामगारांना आता या नवीन संचामध्ये पत्र्याची पेटी, प्लास्टिकची चटई, धान्य साठवण कोटी जिची क्षमता 25 किलोची असणार आहे, तसेच 22 किलोची सुद्धा दुसरी एक धान्य साठवण कोटी मिळणार आहे। त्यानंतर बेडशीट, चादर, ब्लँकेट, तसेच 1 किलोचा साखर ठेवण्यासाठीचा डब्बा, 500 ग्रामचा चहा पावडर ठेवण्यासाठीचा डब्बा आणि वॉटर प्युरिफायर। मित्रांनो, वॉटर प्युरिफायरची क्षमता ही 18 लिटरची असणार आहे। अशा पद्धतीने या 10 वस्तू नोंदीत बांधकाम कामगारांना अर्ज केल्यानंतर मिळणार आहेत। आता मित्रांनो, ही किट मिळवण्यासाठी नक्की अटी कोणकोणत्या ठेवण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी पाहू शकता। योजनेच्या अटी व शर्ती: मंडळाकडील नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील। या पात्रधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्रातील सर्व अधिकारी यांच्याकडे हा अर्ज भरून दिल्यानंतर त्यांना आवश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किट पुरवण्यात येईल। आता मित्रांनो, ही किट मिळवण्यासाठी जो अर्ज भरायचा आहे तो अर्ज अशा पद्धतीचा असणार आहे। या अर्जाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही पहिला हा अर्ज डाउनलोड करून घ्या, याची प्रिंट करा। अर्जाची प्रिंट केल्यानंतर याच्यावरती माहिती भरा। प्रपत्र ई, महाराष्ट्र शासन इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई, हे हमीपत्र तुम्हाला भरायचं आहे। या हमीपत्रामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे पहा। मी खाली सही करणार लिहून देतो किंवा देते की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत असून माझा नोंदणी क्रमांक, या ठिकाणी तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे। मी प्रमाणित करतो किंवा करते की माझ्या कुटुंबातील, तुमच्या कुटुंबातील किती व्यक्ती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत आहेत याची संख्या तुम्हाला टाकायची आहे। आणि तुमच्या कुटुंबातील जे नोंदीत बांधकाम कामगार आहेत त्यांचा तपशील सुद्धा तुम्हाला खाली भरायचा आहे। जर तुम्ही एकटेच नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर या ठिकाणी एकच टाका आणि खाली माहिती भरताना काहीही माहिती नाही भरली तरी काहीही अडचण येणार नाही। जर तुमच्या कुटुंबातील आणखी बांधकाम कामगार असतील तर त्याचा तपशील मात्र तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे। पहिल्यांदा नाव, त्यानंतर तुमच्यासोबत नातं काय आहे आणि त्याचा नोंदणी क्रमांक तुम्हाला पुढे टाकायचा आहे। त्यानंतर खाली डिक्लेरेशन देण्यात आलेलं आहे, मी प्रमाणित करतो किंवा करते की शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या वस्तू संच 10 नग मला सुस्थितीत प्राप्त झाले असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा त्या घेणार नाहीत। त्याचप्रमाणे मला सदर संचाचे दुबार वाटप झालेले नाही। भविष्यात असे आढळून आल्यास होणाऱ्या कायदेशीर कार्यवाहीस किंवा वसुलीस मी व माझ्या कुटुंबातील सदस्य पात्र किंवा जबाबदार राहतील, असं डिक्लेरेशन तुम्हाला द्यायचं आहे। दिनांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे, नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे
आणि या ठिकाणी तुम्हाला तुमची सही करायची आहे। आता मित्रांनो, हे हमीपत्र संपूर्ण भरून झाल्याच्या नंतर तुम्हाला या हमीपत्रासोबत तुमच्या बांधकाम कामगार कार्डची झेरॉक्स जोडायची आहे, आधार कार्डची झेरॉक्स जोडायची आहे आणि हा अर्ज तुमच्या जिल्ह्याच्या WFC कार्यालयामध्ये सादर करायचा आहे। कोणाकडे सादर करायचा आहे याच्याबद्दल आपण पूर्वीसुद्धा माहिती घेतलेली आहे। पुन्हा एकदा पहा, WFC कार्यालयामध्ये म्हणजेच बांधकाम कामगार कार्यालयामध्ये प्रभारी कामगार आयुक्त किंवा सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्रातील सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे सुद्धा हा अर्ज तुम्ही सादर करू शकता। बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला आलेलं आहे की यासाठी पैसे लागतात, 1000 रुपये घेतात, 2000 रुपये घेतात। मित्रांनो, अशा पद्धतीचा कुठलाही शुल्क तुम्हाला लागणार नाही। ही किट तुम्हाला 100% मोफत मिळणार आहे। यासाठी एकही रुपया भरण्याची तुम्हाला गरज पडणार नाही, फक्त कागदपत्रांचा खर्च तुम्हाला करावा लागणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीची बांधकाम कामगारांसाठीची महत्त्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।